हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा ब्लॉग जो आहे, ब्लॉग नाही व्हिडिओ, आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे माझ्या वेट लॉस जर्नीच्या रिगार्डिंग. म्हणजे मी माझा वेट लॉस कसा केला ते मी तुम्हाला सांगेन, आणि कसं डाएट फॉलो केला, आणि किती वेट लॉस केला ते सांगेन. पण म्हटलं असं रॅन्डम बसून गप्पा मारण्यापेक्षा म्हटलं काहीतरी करूया. म्हटलं मग वेट लॉस जर्नी सांगता सांगता माझा मी स्किन केअरसुद्धा करून घेईन. सो आपण स्टार्ट करूया. पण मी हे जे काय सांगेन तो डाएट प्लॅन माझ्यासाठी होता. तो तुम्हाला किती सूट होईल ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण तरीही आय वॉन्टेड टू शेअर माय वेट लॉस जर्नी विथ यू, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. सो सुरू करूया. आपण आता स्टार्ट करूया. ओके, सो फर्स्ट मी अप्लाय करेन हे फेस स्क्रब. आणि वेट लॉस जर्नी करायची म्हटलं तर तुम्हाला सांगेन की माझा आधी वेट जो होता तो 65 kg झाला होता आफ्टर मॅरेज. म्हणजे तो जिथे 61-62ला फ्लक्च्युएट असायचा, तो लिटरली 65पर्यंत मी टच केला. आणि तिथे असं म्हणजे मला असं काही हे इश्यू नव्हता की माझा वेट एवढा गेन झाला आहे की नाही, गेन झाला आहे असं काय. पण मला असं वाटलं की कुठेतरी मला मेंटेन स्वतःला ठेवायची गरज आहे. फिजिकली जरी मी हेल्दी असली तरी पण कसं एकदा आपण हेल्दी झालो जास्त फिजिकली, तर कसं होतं की आपण मोस्टली खूप आजारांना असं हे करतो, म्हणजे आजारांच्या आहारी जातो. सो ते मला नको होतं. आणि असं मला एक लिमिटला येऊन म्हटलं की मी एक लिमिटला हेल्दी होती, ती खूपच होती. पण म्हटलं आता त्याच्यानंतर जर मी त्याच्यापेक्षा पण जास्तच होते, तर कुठेतरी थांबवलं पाहिजे. असं नाही की ते मला आवडत नव्हतं किंवा असं काही प्रकार नव्हता, पण मला असं वाटलं की ते कुठेतरी जरा थांबवलं पाहिजे होतं. म्हणून मग म्हटलं मग माझी मी वेट लॉस जर्नी स्टार्ट केली. पण वेट लॉस जेव्हा मी करायला स्टार्ट केलं तेव्हा मला असं माहिती होतं की हे माझ्याने एकटीने होणार नाही, कारण मला खायचा खूप मोठा शौक होता, म्हणजे खूप आवड होती खायची, आणि आताही तेवढीच आहे. पण कसं होतं की तेव्हा कंट्रोल नसायचा तेवढा की मी खाते ना तर मला काही नाही होणार, म्हणजे मला ती खायची तेवढी ती आवड झालेली, ठीक आहे. पण कसं असते की आणि माझ्या केसमध्ये कसं आहे की जोपर्यंत मला कोणी म्हणजे मोटिवेट करत नाही कोणत्या गोष्टीसाठी ना, तोपर्यंत ती गोष्ट माझ्याने नाही होत. ओके. सो मला असं वाटलं की मी जर वेट लॉस स्टार्ट करते तर मला असं होतं की ते माझ्याने तर नाही होणार. आणि इट्स समवन की जो मला सारखा पुश करेल की बाबा तुला हे करावंच लागणार आहे, तुला हे फॉलो करावंच लागणार आहे, नाही केलं तर मग मला ओरडा भेटेल असा. सो मी एक डायटेशियन कन्सल्ट केला. ओके. आणि हा मी ब्रश ॲक्च्युली नायकावरून मागवला. इथे स्क्रब पोर्स असतात ना आपले, ते स्क्रब करण्यासाठीला. डायटेशियन जेव्हा कन्सर्न केलं तेव्हा मी 2-3 जणांकडनं, म्हणजे ॲक्च्युली आत्यालाच माहिती होतं, ते तिने मला कन्सर्न सांगितला त्यांचा, आणि त्यांचे रिझल्ट्स खूप ॲक्च्युली छान होते. सो म्हटलं जर रिझल्ट छान आहे तर आपण ट्राय करायला काय हरकत आहे. हो, थोडा कॉस्टली पडतं, पण म्हटलं कुठेतरी आपल्याला पण सुद्धा हे पाहिजे, कारण मला असं वाटलेलं की ते माझ्याने तर असं नॉर्मली होणारच नाही डाएट करून, कारण मला सतत कोणीतरी हॅमर केलं तरच ते माझ्याने होतं. ओके. सो म्हणजे मी त्यांच्याबरोबर जॉईन झाले या वेट लॉस जर्नीसाठी माझ्या. तर त्यांनी माझं आधी डाएटमध्ये बंद केलं कार्ब्समध्ये मे बी माझं कारण त्यांनी माझं ते जेव्हा स्टार्ट करतात तेव्हा ते आधी आपल्याला काय आजार आहे की नाही, किंवा आपल्याला बॉडी टाईप कसा आहे, आपला वेट किती आहे, आपण आपल्या डेली रुटीनमध्ये काय काय करतो ते सगळं विचारलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला त्यांचा तो डाएट प्लॅन दिला, आणि काही थोडेफार सप्लिमेंट्स दिले, म्हणजे व्हायटॅमिन्सचे होते ते. आणि मग ते तसं फॉलो करा. मग त्यांनी माझा एक डाएट चार्ट प्रॉपर बनवला, आणि मी हार्डली त्यांच्यासोबत 2च महिने केला. त्याच्यानंतर मी माझं कंटिन्यू केलं. बट त्या 2-3 महिन्यामध्ये मी 8 kg वेट लॉस केला. ओके. आता तर कसं होतं स्टार्ट माहिती आहे आधी की त्यांनी जो डाएट प्लॅन मला दिला होता ना, त्यात मॉर्निंगपासून ते इव्हनिंग, म्हणजे 3 मील होते. फर्स्ट जेव्हा मॉर्निंगचा जो मील होता ना, त्याच्यामध्ये मला ॲपल सायडर व्हिनेगर कंपल्सरी होतं. आता तो ॲपल सायडर व्हिनेगर जो मी प्यायचे त्याची डिटेल मी तुम्हाला इथे देईन, आणि लिंकसुद्धा देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ते थोडं कॉस्टली होतं, पण मी ऐकलं आहे की ते चांगलं होतं, म्हणजे ते चांगलंच ब्रँड. ते महाग होतं थोडंसं, पण चांगल्या ब्रँडचं होतं. सो त्याच्यानंतर मग मी ते घ्यायचं. मग नाश्ता आपला तो जो पण आपण करणार तो 15 मिनिटानंतर किंवा हाफ एन आवर नंतर करायचा.
पण चहा नाही, साखर नाही, म्हणजे साखर बंद, पूर्णपणे साखर पण स्किप. म्हणजे मी नो कार्ब्स नो शुगर डाएटवर होती प्रॉपर. आणि मला असं वाटलं नव्हतं की ते मला जमेल. पण त्यांचं कसं होतं की ते भले माझा त्यांच्याशी ऑनलाईन कॉन्टॅक्ट होता, पण त्यांचं कंटिन्यू होतं की नाश्त्यामध्ये काय खाल्लं त्याचा फोटो हवा, लंचमध्ये काय खाल्लं त्याचा फोटो हवा, डिनरमध्ये काय खाल्लं तुम्हाला त्याचा फोटो हवा. आणि नाही पाठवतं तर सतत हॅमर करत बसायचे. मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ती कंटिन्युटी फॉलो करायला लागायची. आणि लिटरली मी सांगते, जेव्हा मी नो कार्ब नो शुगर डाएटवर गेले ना, तेव्हा 2 दिवस मला एवढा हेडेक झाला. कारण खरंच आपल्या एक तर बॉडीला सवय नसते या सगळ्या गोष्टींची, आणि ती सवय लागायला आपल्याला खूप वेळ जातो. आणि मी लिटरली पहिला 1 वीक एवढी पॅनिक झाले होते, कारण मला नव्हतं हँडल होत हंगर. आपण किंवा भूक कंट्रोल करतो ना ती. पण कसं होतं की त्यांचं कसं होतं की प्रोटीन इंटेक पाहिजे आपल्या बॉडीला. तर तुम्ही दिवसातनं 3 मील करताना, तर तुमचे जे 2 मील आहेत ना, ती प्लेट एकदम अर्धी ग्रीन पाहिजे, अर्ध्यापेक्षा जास्त. त्यात प्रोटीन असलं पाहिजे आणि फायबर असलं पाहिजे. म्हणजे लिटरली तुम्ही ज्या भाज्या खाता ना, म्हणजे भेंडीची भाजी किंवा कोबीची भाजी किंवा कोणती, ती लिटरली अशीच खायची. नो चपाती, नो भाकरी किंवा नो राईस. तर ते असं होतं. आणि ना मग ते एक माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण नुसती भाजी खायची म्हटलं तरी जमत नाही आपल्याला. सो ते होतं. तर मी फर्स्टली मॉर्निंगला ॲपल सायडर व्हिनेगर आणि एक प्रोटीनमधला काहीतरी, म्हणजे ऑमलेट म्हणा, मूग म्हणा उकळलेले, चणे, आपण चण्याचा डोसा, सॉरी आपलं हे मुगाचा डोसा करतो ते, मग आप्पे मुगाचे करायची, ते खायची. मग ते नाश्त्यामध्ये ते पण त्यांनी भरपूर काय, ते ब्रोकोली आणि मशरूम मला अजून पटत नाही कसं लोक खातात, पण मला नाही जमत. मी खूप प्रयत्न केला खायचा. पण ठीक आहे, आपल्याला जो नाश्ता ज्याच्यात कार्ब्स नाही आहेत ते खायचं, आणि मोस्टली प्रोटीनचा इंटेक असला पाहिजे. तो कमी प्रमाणात मॉर्निंगला असायचा. म्हणजे बॉइल्ड एग म्हणा, ऑमलेट म्हणा, असं. सो ते माझा मॉर्निंगचा नाश्ता असायचा, किंवा मशरूम सूप अँड ऑल. पण ते मी ट्राय केलं, मला नाही जमलं. आणि नेक्स्ट मग होतं दुपारचा मील पण तेच होता. मला आधी ते ॲपल सायडर व्हिनेगर प्यायला लागायचं हाफ एन आवर आधी. तर ॲपल सायडर व्हिनेगर प्यायचं असेल तर ते प्रमाण कसं होतं की तुम्हाला 1 चमचा तो ॲपल, आणि त्याची चव फर्स्ट टाईमला तुम्हाला कधीच आवडणार नाही. 1 ग्लास पाणी घ्यायचं होतं कोमट, त्यात 1 चमचा ते टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि अर्धा लिंबू पिळायचा, आणि तेव्हा तुम्ही प्यायचं. असं नॉर्मल इंटेक त्याचा नाही करायचा. आणि तो मी डायरेक्ट इंटेक करता असेल ना, तरी तुमच्या दातावरती त्याचा परिणाम होतो. तर तुम्ही हवं तर ते स्ट्रॉने पिऊ शकता. पण जर तुम्ही असं नॉर्मल पित असाल तर तुम्ही हे करू शकता, गुळणी करतात ना आपण, ते तसं. म्हणजे ते तुम्हाला दाताला इफेक्ट करणार नाही. सो ते. आणि मग लंचमध्ये पण तेच, की तुमची प्लेट जी आहे ती हाफ क्वांटिटीपेक्षा जास्त ग्रीन असली पाहिजे. मग तुम्हाला हिरव्या भाज्यांचा इंटेक करायचा आहे. आणि मग थोडासा फायबर, म्हणजे आपले जे काकडी अँड ऑल, गाजर बिजर ते. आणि मग हे प्रोटीन, म्हणजे पनीर, अंड, चिकन, मटन, तुम्ही जे काही जे प्रोटीनमध्ये मोडलं जातं ते, सोयाबीन, सगळं ते तुम्ही खायचं आहे. आणि मग तसं होतं. पण तुम्हाला कार्ब्स इंटेक काहीच नव्हता. सो ते होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे मला 2-3 सप्लिमेंट दिले होते त्याचा इंटेक करायचा होता. सो येस, तसं होतं. पण जर तुम्हाला ते सप्लिमेंट्स म्हणजे नाही खात आपण, राईट, सगळेच नाही खात. मी पण 2 महिन्यासाठी केलं, त्याच्यानंतर मी नाही खाल्ले. पण ते सप्लिमेंट्सच्या ऐवजी, म्हणजे कसं होतं, व्हायटॅमिन सीचे होते, व्हायटॅमिन डीचे होते, व्हायटॅमिन सीचे होते, सॉरी व्हायटॅमिन सी, B12, कारण डेअरी प्रोडक्ट पण नव्हते माझ्यासाठी. आणि शुगर तर तुम्ही दूध, दही ते तुम्ही खाताच, कर्ड खायचं. आणि तुम्ही असं आपण नॉर्मल तर जाऊ शकत नाही, कारण आपण व्हायटॅमिन सप्लिमेंट खात नाही. मग एक फळ फिक्स खायचं, म्हणजे तुम्हाला कोणतं फळ खायचं आहे ते खा. मग आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग सीझन वाईज जे तुम्हाला फळ खायचं, म्हणजे कोणताही फ्रूट तुम्ही खाऊ शकता, कारण आपल्याला व्हायटॅमिन्सच्या गोळ्या त्या तुम्ही नाही खाणार आहे. मग तुम्ही हे असं खाऊ शकता. आणि चहा बंद. सो मी ग्रीन टी घ्यायची. आणि याचा एक प्लस पॉईंट मला असा झाला की मी हे ब्लॅक कॉफी प्यायला लागली, त्यात टू विदाऊट शुगर, जे मला कधीच जमलंच नसतं. पण मी ते ट्राय केलं आणि ते खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. फक्त उपाशी पोटी घेऊ नका, कारण पोटाला त्रास होतो त्याचा. आणि
मग तुम्ही स्नॅकिंगमध्ये जो तुम्हाला आधीमध्ये भूक लागते तर तुम्हाला असं आपण मध्ये मध्ये बिस्किट्स अँड ऑल खातो ते नाही खायचं, ते पण पूर्णपणे बंद होतं. तर फक्त मला खायचे होते आपले शेंगदाणे असतात ना ते भाजलेले ते, आणि ते आपले मिक्स बिया असतात त्या. सो मी ते खायची. आणि मध्ये मध्ये भूक लागली तर किंवा एक मुठ्ठी अशी मूठ भरून बदाम, अक्रोड आणि काहीतरी होतं, कारण काजू पण नाही, कारण काजूमुळे पण कोलेस्ट्रॉल लेवल अँड ऑल वाढते. सो तो काजू पण नाही खायची होती. सो येस, आणि हे असं होतं. मग हा असं 3 टाईम रुटीन झाला तो. मग इव्हनिंगला पण तसंच सेम फॉलो करायचं जसं मी दुपारी फॉलो करायची. आणि त्याच्यानंतर मग असं हे 1 मंथ चाललं. मग त्यांनी माझा तोच मील जो आहे तो 2 डेजमध्ये, म्हणजे 2 मील्समध्ये कन्वर्ट केला. म्हणजे मॉर्निंगचा जो 10चा मील होता तो 12ला आणला, आणि दुसरा मील माझा 7 वाजता ठेवला. सो व्हिडिओमध्येच थांबवलं मी, कारण मला फेस वॉश करायचा होता. स्क्रबिंग माझी झालेली आहे. आता मी फेस पॅक लावणार आहे. हे ना हिमालयाचं आहे, मुलतानी मिट्टीवालाच आहे. सो हे मी अप्लाय करणार आहे आता फेसवरती. तो मी कुठे होती, माझ्या 2 मीलवर आली होती ना. ओके, तो मी तुम्हाला एक बेसिक रुटीन सांगते की मी काय काय करायची. 3 मील दिवसातनं होते, तर एक सकाळी, दुपारी आणि एक संध्याकाळी, म्हणजे 10, 2 आणि 7 हे 3 मील होते. ठीक आहे. पण तेव्हा त्यांनी पोर्शन कमी कमी दिलेला. आणि त्याच्या आधी तुम्हाला जेव्हा पण मी कोणता मील स्टार्ट करणार त्याच्या आधी मला ॲपल सायडर व्हिनेगर घेणं कंपल्सरी होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते, तर तुम्हाला नाश्त्यात तर मी सांगितलं की मी काय काय बेसिकली घ्यायची ते. आणि लंचमध्ये मला प्रोटीनमध्ये मी पनीर खायची, आधी चिकन खायची तर मी चिकन खायची, एग, कॉलीफ्लॉवर खायची प्रोटीनसाठी, आणि मूग असायचे. आणि हे 4च गोष्टी होत्या ज्या मी बॅक टू बॅक खात होती. आणि नंतर मग फिश फ्राय स्टार्ट केलं. मग फिशची ग्रेव्ही, पण ते असंच खायचं. पण तुम्हाला एखाद्या सॅलडमध्ये तुम्ही सॅलडचे खूप रेसिपीज आहेत यूट्यूबवरती, तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही सगळेच वेज हे म्हणजे गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा, बीट, आणि काय असतं, कॅप्सिकम एक छान लागतं खायला कच्चं. ते एक मिक्स करून एक सॅलड करू शकता, एक सॅलड बाउल बनवू शकता सोबत त्याच्या, ॲज अ फायबर इनटेक म्हणून. आणि भरपूर सॅलडच्या रेसिपीज आहेत यूट्यूबवरती, आणि त्या खूप छान लागतात बनल्यानंतर. तर ते तुम्ही खाऊ शकता. सोबत प्रोटीन म्हणजे तुम्हाला मी सांगितलंच मी काय काय खायची ते. म्हणजे पनीर टिक्का, चिकन टिक्का, तुम्ही हे जे बाहेर खातात ते तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. आणि एक भाजी, म्हणजे ती भाजी कोणतीही असेल, पालेभाजी असेल, भेंडी, आपली भेंडीची भाजी असेल, तुरेची भाजी असते ती असते, मग कोबीची भाजी म्हणा, तर या तोंडलीची भाजी म्हणा, ते सगळं म्हणजे ज्या भाज्या आपण अशा खाऊ शकतो त्या. सो बेसिकली असा होता तो शेड्यूल माझा 3 मीलचा. आणि मग 2 मीलमध्ये पण तसंच होतं, म्हणजे सकाळचा नाश्ता जो असायचा तो, आणि मग इव्हनिंगचा, सकाळचं मग 2 जेव्हा मील झाले, सॉरी 2 जेव्हा मील झाले तेव्हा माझा सकाळचा नाश्ता स्किप झाला. फक्त ॲपल सायडर व्हिनेगर मी पिऊ शकते, म्हणजे प्यायची. आणि नंतर मग दुपारी ते मील घ्यायचं, आणि संध्याकाळी 7 वाजता, 7-8च्या दरम्यान, कारण वर्किंग वुमेन असाल तर तुम्हाला नाहीच जमत ते, तर तुम्ही संध्याकाळी 7च्या दरम्यान ते घेऊ शकता. आता हे जे मी फेस पॅक लावलं त्याला सुकायला ठेवणार आहे, तोपर्यंत मी तुमच्याशी गप्पा मारते. मग जेव्हा ते 2 मील झाले तेव्हा पण तेच रुटीन होतं, म्हणजे तेच खायचं दुपारी आणि तेच संध्याकाळी. मग हळूहळू त्यांनी त्या 2 मीलचं मग माझं 1 मील केलं ते, आणि ते ना दुपारी ना संध्याकाळी, ते इन बिटवीन 3-4च्या दरम्यान. म्हणजे आणि तेव्हा मला प्रोटीन इंटेक जास्त दिला, म्हणजे कसं की मला भूक लागणार नाही. प्रोटीनचा हा एक असतो की तुम्ही जर प्रॉपर इंटेक केला त्याचा, तर तुम्ही दिवसभर काही नाही खाल्लं तरी ते वरती आहे. सो तसं होतं. आणि मग तो एक काइंड ऑफ त्यांनी माझी इंटरमिटेंट फास्टिंग स्टार्ट केली. सो मी तो फॉलो करत होती. मग जेव्हा मी तो 1 टाईम मील घ्यायला लागले तेव्हा त्यांनी माझ्या प्रोटीनबरोबर मला चीज ॲड केलं, कारण चीजने कसं आपण एकदा खाल्लं ना की ते आपण फुल होतं, मग आपल्याला दिवसभर भूक नाही लागत. पण हे रोजचं नव्हतं, आठवड्यातनं एकदा किंवा 2दा. मग बाकी
सॉरी, मध्ये कोणतरी आलं म्हणून मला व्हिडिओ पॉज करावा लागला, पण आता मी परत स्टार्ट करते. सो मी तुम्हाला सांगत होते की माझा जो 3 मील्सचा जो होता तो असा मिल्सचा कार्यक्रम होता, 3 मील्स 2 मील्स आणि तो मग 1 मीलमध्ये झाला, म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये कन्वर्ट झाला. सो असा तो पूर्ण माझा स्केड्यूल होता डायटिंगचा. आणि अच्छा दादा त्यांच्याकडं दोनच महिने हे केलं, डायटिशियन कन्सल्ट केला. नंतर मी तो रुटीन मी माझा तसाच फॉलो ठेवला. मग मी ते माझ्या परीने करायला लागले. मग ते मेडिसिन अँड सप्लिमेंट्स अँड ऑल सगळं बंद झालं. मग मी ते एकदा आपल्या शरीराला त्याची सवय झाली ना की आपण ते कंटिन्युटी फॉलो करायला लागतो. आणि एकदा तो डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करता आला ना की ते मग आपल्याला कोणीच ब्रेक नाही. आणि कसं असतं की एक पर्टिक्युलर टाईमसाठी आपण डिसिप्लिन मेंटेन ठेवला ना की तो पुढे पण आपण मेंटेन ठेवू शकतो. आणि हे मला प्रत्यक्षात कळलेलं आहे, म्हणजे मी हे अनुभवलं आहे. सो म्हणून ते आता माझं तसंच कंटिन्यू आहे. आता मी हल्ली काय झालं आहे की मी जरी खाते तरी एक आहे की मी आफ्टर 7 डिनर माझा स्किप करते. म्हणजे मी डिनर जो आहे तो 7चे काही असेल ते 7च्या आधी खाते. मग ते 7 नंतर जे आहे ना शरीराला तेवढा त्रास होत नाही. म्हणजे मला असं माहिती आहे की मी जेव्हा आधी खायची तेव्हा मी लेट नाईट्स खायची, म्हणजे 10ला 11ला. तेव्हा कसं त्या ॲसिडिटी वेगळंच काहीतरी हेवीनेस जाणवायचा शरीरात. पण तो आता नाही जाणवत, एकदम काम फील होतं आणि खूप इझी वाटतं. म्हणजे स्मूथ असं असतं, सगळं व्यवस्थित एकदम शांत असतं. सो तो एक खरंच प्लस पॉईंट आहे. आपण 7 नंतर पोटाला आराम दिला ना तर तो सकाळपर्यंत त्या पोटाचं पोट खूप रिलॅक्सेशन होतं. आणि हो, त्यांनी मला सांगितलेलं की ॲटलिस्ट 30 to 45 मिनिट्स वॉक करणं कंपल्सरी आहे. तुम्हाला जर स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय तसं तर ती करा. वॉक खरंच खूप फायदेशीर असतं. तुम्ही डेली वॉक केला तरी, पण असा वॉक जो आपण ॲज अन एक्सरसाइज म्हणून कन्सर्न करतो. तुम्ही जर म्हणत असाल की मी ऑफिसला जाताना इकडून स्टेशनला चालत जाते, तिथून परत मी तिथे पण चालत जाते, त्याला वॉक नाही म्हणत. वॉक जेन्युइन जेव्हा आपण ॲज अन एक्सरसाइज म्हणून करतो त्यालाच वॉक काउंट करा. आणि ते 35-40 मिनिट्सचं पण असेल किंवा हाफ एन आवरचं पण असेल ना, डेडिकेशन त्याच्यात दाखवा, जेन्युइनली करा. त्यालाच तुम्ही एक्सरसाइजमध्ये काउंट करू शकता. अदरवाईज तुम्ही जे नॉर्मल डे टू डे ॲक्टिव्हिटी करता त्याला त्याच्यात काउंट करू नका. योगा खरंच खूप, योगा मला जमत नाही, पण इट्स बिन 10 to 12 days नाव मी सूर्यनमस्कार शिकते. आणि तुम्हाला खरं सांगते खूप फायदा होतो. म्हणजे लिटरली बॉडीला असं हे स्ट्रेचिंग होते पूर्ण बॉडीची त्याच्यात. आणि सूर्यनमस्कार तुम्ही दिवसात ना 10 मारले ना तरी भरपूर आहे. म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं ना, पण हे डिरेक्टली स्टार्ट होत नाही. तुम्हाला जेव्हा फर्स्ट डे कराल ना तेव्हा एकदा किंवा दोनदाच करा, कारण त्याच्या आपल्या शरीरावरती इफेक्ट होतो, कारण आपल्याला सवय नाही तर कारण स्ट्रेचिंग अँड ऑल होते ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे काय होतंय, म्हणजे ती वेगळ्याच बॉडी पेन जाणवतो तेव्हा आपल्याला. पण मग जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल ना तेव्हा 1-2 दिवस असं एक वाढवत जा. सो आता मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी एकदा एक केलं, 2 केला पहिल्या दिवशी, नंतर 3 केलं, 4 केलं, 5 केलं, मी आत्ता 10 करते. सो त्याचा मला असं वाटतं की खूप छान इफेक्ट होतो. आता पावसामुळे कसं वॉकिंगला जाताच येत नाही आहे. सो मला असं वाटलं की सूर्यनमस्कार हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तो तुम्ही एकदा ऑनलाईन बघू शकता किंवा कोणी योगामध्ये ओळखीचं असेल तर त्यांच्याकडनं शिकू शकता. पण कन्सर्न करा. आपण मी जे तुम्हाला सांगितलं आहे माझ्या डायटिंगबद्दल ते माझ्या डायटिंगशी रिलेटेड होतं. हे तुम्ही पण इम्प्लिमेंट करू शकता. पण कसं आहे की मी जे ॲपल सायडर विनेगर किंवा बाकीच्या गोष्टी, कार्ब्स बंद करणं किंवा शुगर बंद करणं, हे तुमच्यासाठी किती हे आहे, तुम्हाला एकदा तुम्हाला कोणाला तरी कन्सर्न करावं लागेल. कारण कोणाला काही ना काही आजार असतो, म्हणजे डायबिटीज असतो, BP असतो, काही ना काहीतरी कोणाला काहीतरी आजार असतो. पण त्याचा इफेक्ट तुम्हाला ना म्हणजे पॉझिटिव्हली होईल. मी जे करते त्याचा इफेक्ट तुम्हाला पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह होईल हे मला माहिती नाही आहे. बट ही माझी वेट लॉस जर्नी होती आणि मी काय केलं तेच फक्त तुम्हाला सांगायचं होतं. त्यातून तुम्ही काही पॉझिटिव्ह पॉईंट्स घेऊ शकता आणि ते पुढे कंटिन्यू तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये आणू शकता. मग मी तुम्हाला हे पण सांगायला विसरली की तुम्ही ते नट्स अँड ऑल तुम्हाला सांगितलं ना, तर तुम्ही त्याच्याबरोबर मिक्स सीड्स तुम्हाला आय नो सांगितलं की नाही, पण ते तुम्ही घ्या. ते पण खूप छान असतं. मिक्स सीड्स 1 टेबलस्पून तुम्ही डेली इंटेक करू शकता. तुम्हाला गोड जर शुगर बंद करायची असेल पण गोड खायची क्रेविंग आहे तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता. पण डार्क चॉकलेट पण असं नाही की डार्क चॉकलेट म्हणजे पूर्ण खा, असं नाही.
1 किंवा 2 जास्तीत जास्त दिवसातनं. सो या असं होता माझा वेट लॉस जर्नीचा तो हे. आता मी जरा हे फेस वॉश करून आली, मग मी तुमच्याशी बोलते. सो हीच होती माझी वेट लॉस जर्नी. आय डोंट नो मी तुम्हाला प्रॉपरली डिस्क्राईब केलं आहे की नाही केलं आहे, बट मी जेवढं करायची तेवढंच मी तुम्हाला सांगितलं आणि आता पण मी तेच फॉलो करते. फक्त एवढंच आहे, जर मी जेवायचं असेल तर जर मी आता नाही मला जमलं कुठे तर मी ट्राय करते की मी 7च्या आधी खावं, त्याच्यानंतर मग मी म्हणजे खायला थांबवावं, म्हणजे असं म्हणजे खाऊ नये असं करते. आणि खरंच मी अजून चपाती अँड ऑलचा इंटेक नाही करत. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम सिच्युएशन असेल ना तरच मी खाते, नाही तर नाही. अदरवाईज मी आता भाकरीवरती आली आहे आणि भाकरीने फरक पडतो. म्हणजे तुम्हाला जर नो काप्सवरती नाही जायचं ना, ॲटलिस्ट तुम्ही भाकरी खा चपाती खाण्यापेक्षा. चपातीने खूप फरक पडतो. चपातीने नाही, सॉरी, भाकरीने खूप फरक पडतो. तर तुम्ही भाकरी खाऊ शकता. राईस तुम्ही वन्स इन अ वीक खाऊ शकता, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण क्वांटिटी आपण किती घेतो आहे त्याच्यावरती पण आहे. कारण आपण खायला गेलो की एकदमच खातो असं पण करतो. सो तसं नाही, पण खाऊ शकतो एकदा, पण क्वांटिटी मेंटेन ठेवा. सो येस, दिस वॉज इट. आणि माझी स्किन केअर पण झाली तुमच्याशी बोलता बोलता. तुम्ही स्वतः जेव्हा जेन्युअनली कराल ना तेव्हा तुम्हाला खरंच फरक जाणवेल याचा. सो येस, याच्यापेक्षा जास्त मी लेक्चर नाही देऊ शकत आणि आता तुम्ही बोलेल ही खूपच बोलते. ओके, सो आता या व्हिडिओला मी इथे एंड करते आणि माझं आय होप प्रॉपर केलं आहे मी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.